नमस्कार मित्रांनो, मी साळुंके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो, जे की नवीन चॅनल आहे, ज्याच्यावर आपण सर्व अपडेट वगैरे पाहत असतो. आणि ह्या अपडेट तुम्हाला कंटिन्यू मिळाल्या पाहिजे म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्या, जेणेकरून तुम्हाला जे काही यूट्यूबवर जे काही मी अपडेट टाकत जाईल तर त्याही तुम्हाला मिळून जात असतील. त्याच्यानंतर आपण आज जी अपडेट आहे ती म्हणजे BMCच्या संदर्भात आहे, ज्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक आंदोलन उभं केलेलं होतं आणि त्या आंदोलनाला आज यश मिळालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की BMCच्या ज्या काही जाचकाठी दिलेल्या होत्या कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदासाठी, ज्या जाचकाठी होत्या त्या हटवण्यासाठी बरेचशा नेत्यांनी असो, बरेचशा विद्यार्थ्यांनी असो आंदोलनं केले. त्याला आज हे यश आलेलं आहे. तर मग आपण जी काही सुधारित जाहिरात आहे ती आपण सर्व पाहून घेणार आहोत. तुम्ही ज्या अटी होत्या पहिल्या प्रयत्नात पास होण्याच्या, ते सर्व आता काढून घेण्यात आलेल्या आहेत, त्या आपण पुढे पाहणारच आहोत. आणि ज्या मुलांनी ऑलरेडी फॉर्म भरले आहेत तर त्यांचं काय, तर तेही आपण या जाहिरातीत संपूर्ण पाहणार आहोत. संपूर्ण जाहिरात आपल्याला सुधारित जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर मग चला, BMC महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग सुधारित जाहिरात कोणत्या पदासाठी ही जाहिरात? कार्यकारी सहाय्यक, म्हणजेच पूर्वीचं जे नाव होतं त्याचं लिपिक होतं, ते जाहिरात आता परत सुधारित जाहिरात आपल्याला आलेली आहे. जवळपास 1846 रिक्त पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. खूप जास्त पदं आहेत. आता ही जी संधी आहे म्हणजे एक पायरी तुम्ही चढलेली आहात. एक पायरी म्हणजे कोणती, तर ती आंदोलनाची पायरी. आता विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतात जाहिरात येण्यासाठी असो, जाहिरात आल्यानंतर त्याच्यातल्या ज्या जाचकाठी आहेत त्या रद्द करण्यासाठी असो, अशा सर्व गोष्टींसाठी आंदोलनं करावं लागतात. आता प्री लेवल नाही राहिले. आता पहिले जाहिरात येण्यासाठी जे आंदोलन असतं ती एक पहिली परीक्षा झाली आता आपली. तशाच पद्धतीने हे आपण अटी काढून जी सुधारित जाहिरात आहे ती पाहूया. 1846 पदांसाठी पहिला टप्पा आपण पार केलेला आहे. आता या पुढचा टप्पा तुमच्यासाठी असणार आहे. तर मग पाहूया. कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचे नाव त्याचं लिपिक होतं, बरोबर. आता 20/8 जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, 20 तारखेला जाहिरात प्रसिद्ध झाली होती, 20 ऑगस्टला मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ती जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. आणि ती जाहिरात जवळपास 20 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत त्याचे फॉर्म भरण्याचा कालावधी देण्यात आलेला होता. त्यावेळेस भरपूर मुलांचे हाल झाले. कोणी शाळेत गेलं, ते प्रथम प्रयत्नात जे काही सर्टिफिकेट होतं ते आणायचं होतं त्यांना, तर भरपूर मुलांनी ते केले. बरेचसे जवळपास 1.5 लाख फॉर्म त्यावेळेस पडले होते. आता परत म्हणजे ज्या मुलांनी आता फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना आता परत फॉर्म भरण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. म्हणजे त्यांनी ज्या आतापर्यंत फॉर्म भरून झालेत मोकळे, त्यांना काही आवश्यकता नाही. म्हणजे आता 1.5 लाखापासून जे पुढे असतील ते मुलांनी जे राहिले असतील तर त्या मुलांनी आता फॉर्म भरायचे गरज आहे. आणि आता जवळपास त्याच्यात काय जाचकाठी काढलेल्या आहेत त्या आपण पाहणारच आहोत. ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी. वेतन श्रेणी यांची 25,500 ते 81,100 अशी असणार आहे. भरावीचे रिक्त पद 1846. जागांचे जे काही डिस्ट्रीब्युशन्स आहेत कॅटेगरी वाईज, तर ते तुम्हाला सगळं इथं दिसत आहे. याचं चार्ट आहे, याचं एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपल्या प्रवर्गासाठी कोणत्या जागा आहेत, किती जागा आहेत. हे दिव्यांगांसाठी असणारा प्रकार, ह्या दिव्यांगांसाठीच्या जागा आहेत. आपण ठळक मुद्दे घेऊया, कारण की याच्या अगोदर जाहिरात आलेलीच होती, तुम्हाला माहितीच आहे की आपण ज्या जाचकाठी आहेत त्याच्यावर आपण बोलणार आहोत थोडं, बरोबर. तर मग पहा, आता ज्या काही जाचकाठी होत्या त्या कशा होत्या ते तुम्हाला सांगतो. पहिलं होतं तुमचं उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. पहिले काय होतं, तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा अशी पहिली अट होती. तर ती आता सुधारून ती आता काय करण्यात आली की तुम्ही फक्त माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास झालेली असावी. म्हणजे 10वी 12वी तुम्ही पास असले पाहिजे फक्त. नंतर दुसरी होती, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. म्हणजे तो फक्त पदवीधर असावा, ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं त्याचा. बाकी तो प्रयत्नात असो, एटीकेटी लागलेला असो, आता काहीही घेणं देणं नाही आहे. फक्त तो पास असला पाहिजे ग्रॅज्युएशन.
उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे 100 गुणांचा त्याच्या जे माध्यमिकला जे काही 100 गुणांचा मराठीचा पेपर असला पाहिजे आणि 100 गुणांचा इंग्रजीचा पेपर असला पाहिजे, ही त्यांची अट असणार आहे आता फक्त. त्याच्यानंतर उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. म्हणजे त्यांच्याकडे इंग्लिशचं 30चं सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि मराठी 30चं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. मग तुमच्याकडे 40चं सर्टिफिकेट असेल आणि 30चं नसणार तर मग तसं चालणार नाही, असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ दिसतोय. पण इथं जो शब्द वापरलेला आहे ना, किमान 30 शब्द, म्हणजे कमाल काहीतरी असू शकतं, तर त्याच्यावर आपण नंतर बोलूच. अशा पद्धतीने हे असणार आहे जाहिरात सर्व. याच्यात काही असं फारसं मला वाटत नाही की सांगायचे, कारण की ऑलरेडी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. वयोमर्यादा माहिती आहे तुम्हाला, किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी असतं आणि मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असतं 18 ते 43 सन, बरोबर. अशा पद्धतीने वयोमर्यादा आहे. हा चार्ट आहे वयोमर्यादेच्या, तुमच्या पद्धतीने ते माजी सैनिक वगैरे ते सर्वांनी हे पाहून घ्यायचं आहे चार्ट. त्याच्यानंतर सिलेबस तुम्हाला माहितीच आहे. मराठी भाषा व्याकरण 25 प्रश्न 50 गुणांसाठी, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुणांसाठी. अशा पद्धतीने 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्काला आणि जवळ कालावधी असणार आहे त्याला 100 मिनिटांचा, बरोबर. त्याच्यात तुम्हाला अजून दिलेलं आहे की सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा तुम्हाला थोडाफार इतिहास माहिती असला पाहिजे, तिथल्या सामाजिक भौगोलिक सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल, बरोबर. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही, म्हणजे याला इंटरव्ह्यूची गरज नाही आहे. तुम्ही इंग्रजीचा पेपर इंग्रजीच्या भाषेत, मराठीचा पेपर मराठीच्या भाषेतनं आणि बाकी GKचा तुम्ही मराठीनं देऊ शकता, बौद्धिक चाचणी मराठीतून. अशा पद्धतीने तुमचं सर्व हे दिलेलं आहे. कधी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्यक्रम देण्यात येईल, ठीक आहे. हां, आता मेन गोष्ट म्हणजे तुमचे अर्ज केव्हापासून सुरू होत आहे, तर ते पाहिले तर आपण अर्ज तुमचे सुरू होत आहेत 21 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत तुमचे चालणार आहे. म्हणजे आजपासून तुमचे जे काही अर्ज आहेत तर ते तुमचे चालू होणार आहे, तर ते तुमचे 11 तारखेपर्यंत म्हणजे 11 ऑक्टोबरपर्यंत ते चालणार आहेत, बरोबर. अशा पद्धतीने ते असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत तुमची जी काही फी आहे ती दर टायमाला 1000 रुपये ओपनसाठी आणि 900 रुपये तुमचे मागासवर्गीय प्रवर्गासाठी असते, बरोबर. बाकी दिव्यांगांसाठी दिलेलं आहे. तुम्हाला परत एक वेळेस पेपर पॅटर्न एक दाखवून देतो. याच्यातलं जे काही जाचकाठी होत्या त्यात सर्व काढलेले आहेत. हे नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे, बरोबर. हा पहा तुमचा पेपर पॅटर्न, म्हणजे तुमचं ग्रुप वाईज टायमर असणार आहे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी अशा पद्धतीने त्यांनी करून दिलेलं आहे. ग्रुप एमध्ये काय आहे तर मराठीचे 6 क्वेश्चन असतील, इंग्लिशचे 6 क्वेश्चन असतील, GKचे 6 क्वेश्चन आणि बौद्धिक चाचणीचे 7 क्वेश्चन, असे एकूण 25 प्रश्न 25 मिनिटाला असणार आहे. तसंच ग्रुप बी मध्ये असणार आहे खालीवर. ग्रुप बी मध्ये तसं असणार आहे. ग्रुप सी, ग्रुप डी यांचा तुम्हाला सर्व कट ऑफ क्लिअर करायचं आहे. त्याच्यात 45% गुण तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुमचं सर्व काही जे दिलेलं आहे तर त्या बाकी सूचना तुम्ही वाचलेल्याच असतील याच्या अगोदर. तर आता सर्वांना विनंती आहे की त्यांनी आता BMCचे जे काही जाचकाठी होते ते काढण्यात आलेले आहेत. आता सर्वांना संधी देण्यात आलेली आहे फॉर्म भरण्याची आणि सर्वांना परीक्षा देता येणार आहे. त्याच्यामुळे सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. सर्वांनी फॉर्म भरा, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि 1846 जागा कमी नाही आहेत, खूप जास्त जागा आहेत आणि भरपूर लोक याच्यासाठी आंदोलनं करत होते. त्यांच्या आंदोलनाला इथं यश मिळालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्या. जवळपास सर्व जे काही अपडेट येतात त्या आपण इथं घेणार आहोत. आता रेल्वेची अपडेट आलेली आहे ती सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलला घेणार आहोत.
तर धन्यवाद.